फक्त ते हलू नका प्लीज, काय बोलू नका हो. हां हां त्यांना नंतर मी गेल्यावर सांगा माहिती. थोडं बघायला तिथे स्पीड नाही येते ते तुला कळायचं का नाही. घराच्या बाजूला असलेला हा साप मागील 1 तास आम्ही प्रयत्न करतोय. नाग वडगाव साई कॉलनी हा एरिया आहे. किती प्रचंड आपल्याला साप घाबरतात मी जी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. माणूस जरी घाबरत असला तरी साप पण आपल्याला कसे घाबरतात हे माझा नेहमी सांगण्याचा प्रयत्न असतोय. त्याला जायला आता आज जागा नाही आहे. शेवटी तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यातही तो प्रचंड घाबरतोय हे मला सांगायचं आहे. आणि 1 तासानंतर हा सापडला. पाण्यामध्ये पण साप 20-25 मिनिटं राहू शकतात. त्याशिवाय आपल्या आजूबाजूला कसे साप असतात आम्ही फक्त बघितल्यावर घाबरतो. इथली पण लोक घाबरली होती, पण आपण हे समजून घ्यायला हवं की पकडण्यापूर्वी दिसण्यापूर्वी साप हा आपल्या आजूबाजूला होता आणि हा पकडल्यानंतर सुद्धा दुसरे राहणार आहेत. फक्त बघितल्यानंतर साप आम्ही घाबरतो हे चुकीचं आहे. हा घेऊन गेल्यानंतर आपली भीती गेली असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि बिळातला साप विशेषतः आपण फोन करताना मला जे लोक फोन करतात त्यांना 1%ही वाटत नाही की साप तो म्हणजे इतकं मोठं बिळ असेल तो सापडणार नाही. बिळामधला कॉल जर आला तर आम्हाला दुसरे कॉल आले तर प्रॉब्लेम येतोय. त्यासाठी बिळात साप असला तर जास्त प्रश्न विचारावे लागतात, कारण तो नाही सापडला तर दुसरीकडे जायला लेट होतं, लक्षात घ्या. त्यामुळे बिळात जेव्हा साप असतो तेव्हा साप पकडायला जेव्हा तुम्ही फोन करता त्यांच्या 2 गोष्टी तुम्ही ऐकून घेणं गरजेचं आहे. मग तो नाही सापडला तर करायचं काय, कारण हा नाही सापडला दुसरा फोन आला तर ते लोक ऐकणार नाही, लक्षात घ्या, घाबरून. आणि त्यामुळे न सापडणाऱ्या सापाकडे जाऊन सापडणारा साप चुकू शकतो किंवा त्यांना मारला जाऊ शकतोय, हाही विचार होणं गरजेचं आहे. तिथल्या लोकांना साप दिसला 2-4 दिवसात, पण त्या अगोदर 6 वर्षाचा साप आकाशातून पडला नाही, लक्षात घ्या. 100-200 किलोमीटर लांब आला नाही म्हणजे आपल्याजवळ होता, आम्हाला काय केला नाही, आम्ही उगीच तो चावला असता म्हणतो. म्हणजे काल कुठं होता हा पण विचार करणं गरजेचं आहे. पूर्ण म्हणजे अतिशय सुंदर साप आहे, पण चिखलामध्ये तो पूर्ण रबडा झालेला आहे. त्यामुळे त्याला थोडंसं धुवून आता पॅक करावं लागेल. धन्यवाद.